कसं आहे, ज्या प्रजाती आपल्या नदी तलावामध्ये आढळतात म्हणजे आपल्या वातावरणामध्ये आढळतात, तर त्या नक्कीच आपल्या इथं पण सर्व्हाइव्ह होऊ शकतात, अगदी चांगल्या प्रकारे सर्व्हाइव्ह होऊ शकतात. आणि त्याला काही शास्त्रीय आपण थोडंसं आधार घेऊन आपण जर हे काम केलं तर अगदी चांगल्या प्रकारे हा उद्योग होऊ शकतो. आता आपल्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस देखील असतो. अति पावसाचा काय यावर परिणाम होतो? नाही, काहीच नाही. कुठल्याही आता नदीमध्ये पण ज्यावेळी शिंपल्या असतात त्यावेळी मोठा पूर येतो, पाऊस येतो, पण काही फरक पडत नाही. तर ते नॅचरल आहे, सगळं सगळं नैसर्गिक अवस्थेमध्ये राहतात. आता आपण जर दुसऱ्याकडे बघितलं तर मत्स्यपालन आहे हे धरणाचा काही भाग राखीव घेऊन त्यामध्ये करता येते. त्याचबरोबर शेततळे असतील यामध्ये मत्स्यपालन करता येते. अगदी त्याच पद्धतीनं मोतीपालन हा जो व्यवसाय आहे तो धरणात किंवा शेततळ्यात अशा पद्धतीने करता येऊ शकतो का? नक्कीच करता येतो. आपल्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी देतो नैसर्गिक तलावाला. ज्यांच्याकडे नैसर्गिक तलाव आहेत किंवा ज्यांचे तलाव आहेत किंवा शासनाचे सुद्धा तलाव आहेत, असेही तलाव घेऊन आपण तिथं मोत्यांची शेती अगदी चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि हे जिथं अवेलेबल नाही त्या ठिकाणी आपण ह्या अशा प्रकारे कृत्रिम टाक्या उभा करून घराच्या शेजारी किंवा ज्यांच्याकडे पैशांची कमतरता अशा ठिकाणी आपण हे करू शकतो अगदी चांगल्या प्रकारे.